सटीक और ताज़ा खबरों को देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें। मनियार अतार सोशल वेलफेयर फाउंडेशन कल्याण द्वारा केडीएमसी के नवनिर्वाचित नगर सेवकों का किया गया भव्य सत्कार। इस सत्कार समारोह में प्रमुख अतिथि केडीएमसी की महापौर एडवोकेट हर्षाली साविल चौधरी, उप महापौर राहुल दामले, ज्येष्ठ समाज सेवक तथा शिक्षाविद डॉक्टर विजय पंडित, ज्येष्ठ नगर सेवक गणेश यादव, नगर सेविका कांचन कुलकर्णी, अस्मिता मोरे, मेघा सचिन खेमा, नगर सेवक रमेश मनियार, समीना शेख, अमित धाकरत, प्रतीक पेड़कर, जतिन प्रजापति और पप्पू मांडेकर को आमंत्रित किया गया था। नगर सेविका कांचनताई हॉस्पिटलाइज होने के कारण उपस्थित न हो सकी, लेकिन उनकी टीम से रमीज मजीद, समीर खान और इमरान डोन को सम्मानित किया गया। उप महापौर राहुल दामले, नगर सेवक जतिन प्रजापति, समीना शेख, अस्मिता मोरे आदि किसी काम से मशरूफ होने के कारण सत्कार समारोह में उपस्थित न हो सके। समारोह में प्रशांत माली, अजहर काजी ने नवनिर्वाचित नगर सेवकों को बधाई दी और शहर के स्वर्णिम विकास की अपील की। कार्यक्रम को यशस्वी करने के लिए सेक्रेटरी सईद अतार, खजिनदार फारूक अतार, गुलाब मनियार, अब्दुल गनी मनियार, जलील मनियार, शाहनवाज मनियार, रशीद पटेल आदि ने विशेष मेहनत की। तुम कहाँ है? इधर हेलो मैं गुजारिश करूं चाहूंगा कि समीर और इमरान हमारी टीम की तरफ से ऊपर आए। प्लीज जोरदार तालियों से स्वागत करें। वजना दो हर फील्ड के लिए पर्टिकुलर आप लोग एक जिम्मेदार व्यक्ति बोलकर आए हो। आपने आपको जो कौम ने सब पूरे कम्युनिटीज ने, हर कम्युनिटी, हिंदू मुस्लिम सिख ईसाई ने उसको आपको अपॉइंट किया है, तो आपका फर्ज बनता है। यहाँ पे 8 के भी नगर सेवक है, नगर सेवक। मेरी पूरी टीम के लिए इतना बताऊंगा कि लाजिम है निजाम नौ के लिए नक्काश ने, फनकार ने, लाजिम है निजाम नौ के लिए नक्काश ने, फनकार ने। तस्वीर यकीनन बदलेगी जब हाथ बदलते जाएंगे। और पिछले 1 महीने के अंदर कल्याण महानगर पालिका की जो चेहरा मोहरा, जिसे हम मराठी में कहते हैं, जो चेहरा तब्दील हो रहा है, जो तस्वीर है, ये सब आप लोगों के पास है। ये जो नई टीम आई है, ये किसी पार्टी और किसी चीज का कोई मतभेद नहीं करते हुए सिर्फ वो काम के ऊपर सबसे ज्यादा ध्यान दे रही है। तो मैं सभी हमारे नगर सेवक यहाँ पर जो उपस्थित हैं, जो हमारे ये नगर सेवक यानी पूरे नगर, किसी वार्ड में ये लोग बंधे हुए नहीं है, कल्याण उमली नगर के जो है ना, ये लोग सेवा करने के लिए यहाँ पर उपस्थित हैं। मेरी पूरी इनको शुभकामनाएं हैं मेरी पूरी टीम की तरफ से। हमारी जो नगर सेविका गट नेता कांचन योगेश कुलकर्णी जो हॉस्पिटलाइज हैं, कल परसों आएगी इंशाल्लाह, आप सब दुआएं करें उनके लिए। तो उनके लिए हमारी जो टीम थी, डॉक्टर रमेश फाल्के हो गए, कैप्टन रमेश मजीद, इमरान डोन, जीशान मुल्ला और ऐसे सारे लोग। तो अभी इन्होंने शुक्रिया अदा करता हूँ कि आपने टाइम दिया और इधर आए, और हमारे सभी मेहमानों को अत्तर मनियार जमात से शुक्रिया अदा करता हूँ कि आपने थोड़ा अपना कीमती वक्त से निकाल के हमारे जमात को थोड़ा टाइम दिया। आज मैं महापौर मैडम के साथ ही था। मैडम को मैंने सब इश्यूज तो बताए मोहल्ले के लिए। मैं बस वही चाहता हूँ कि महापौर मैडम हमारे जो छोटे मोटे इशू से, ज़्यादा बड़े इशू कुछ है नहीं, जो ड्रेनेज पानी वगैरह जो नॉर्मल है वो बस साथ दीजिए और हमारे जो छोटे मोटे मसले हैं वो हल करिए। मैं बस यही कह के मेरा इधर के लोगों को शुक्रिया वापस से अदा करता हूँ कि आपने मेरे को सपोर्ट किए और अल्हम्दुलिल्लाह ये मकाम पे पहुँचा है कि मैं आपकी 5 साल मदद करके अपना मसला जो है सब हल कर सकूँ। शुक्रिया अदा करता हूँ। जय महाराज। बरोबर। अत्तर सोशल वेलफेअर फाउंडेशन सरकारचे मी धन्यवाद करते। इथे जमलेले लोकप्रतिनिधी, व्यासपीठ आणि सर्व माझे नागरिक सगळ्यांचा खरंच मी मनापासून धन्यवाद करते। इथे तुम्ही जो सत्कार ठेवलाय खरंच माझ्यासाठी हे मी मानते। आणि मला मनियार सर येऊन भेटून गेले दुपारी की तुमचं रमजान येतोय, समथिंग 5 दिवसांनी रमजान आहे, मुली महानगरपालिकेकडून तुम्हाला शुभेच्छा रमजानसाठी। आणि मला सर बोलले की मॅडम रस्त्याचं काम आहे, डांबरीकरणाचं आहे, ते नक्कीच मी पूर्ण करेल। आणि मी सरांना त्या टायमालाच बोलली, कमिशनर साहेब होते त्यावेळेसच आमची मीटिंग झाली की सर यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट करा। आणि त्याच टायमाला सरांनी लगेच ॲक्शन घेतली आणि ते रस्त्याचं कामही होणार आहे डांबरीकरणाचं। त्यानंतर पाण्याचे विषय आहेत,
तेही आपण करू. लोकप्रतिनिधी जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत तेही कोणी काम जेही घेऊन येतील ते नक्कीच मी पूर्ण करेन. आणि तुम्हाला माझ्याकडून रमजान ईदसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या बोलण्यातले बरेच विषय आहेत ते माझ्यापर्यंत खरंच पोहोचलेले आहेत आणि ते मी नक्कीच मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून किंवा मी महापौर असल्याने मी जे काही कामं असतील ते नक्कीच आपण पूर्ण करू. बोलण्यातले बरेच विषय आहेत ते माझ्या बरेच कानावरती आलेले आहेत. मी एक स्वतःही राऊंड मारायला येणार आहे. मी कमिशनरांनाही बोलले की साहेब आपण मी एक महापौर म्हणून आणि एक कमिशनर आम्ही सर्वजण येणार आहेत. इथला मला परिसर पूर्ण ओळखूनही घ्यायचा आहे. काय प्रॉब्लेम्स आहेत तेही बघायचे आहेत. त्यानुसार आपण नक्कीच त्याचा मार्ग लावण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मला जो सत्कार दिला त्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. मनियार अवतार सोशल वेलफेयर फाउंडेशन ने एक अच्छी पहल की कि हमारे कल्याण की महापौर मैडम और सभी नगर सेवकों को बुला करके यहाँ पर उनका सम्मान किया और उनको एक पहला सम्मान देने का मौका इस मनियार अवतार सोशल वेलफेयर फाउंडेशन को मिला. इसके जो सर्वा है जो मनियार फैमिली के लोग, जिसमें कि एक रवीब भाई मनियार फैमिली से चुन के आए, गुलाम मनियार हो, धनी मनियार हो, उनके तमाम साथी यहाँ जो बैठे हैं, एक समाज के लिए एक बढ़िया काम किया उन्होंने कि तमाम नगर सेवकों को, महापौर को, और वो भी अलग अलग पार्टियों के लोग हैं लेकिन सबको बुला करके सम्मानित किया. इस मोहल्ले की, अपने इस एरिया की जो तकलीफ़ें उनसे बयान की. मेरा अपना विश्वास है कि महापौर मैडम और कमिश्नर और तमाम नगर सेवक यहाँ के विकास के लिए अपने आप को सर्वस्व निछावर कर देंगे. आपके गफ्फार भाई, आपका भी विशेष तरह मैं अभिनंदन करूँगा कि आपके चैनल के माध्यम से लोगों की जनहित की बात हमेशा आप देते हैं और इसको भी आप लोगों की जनहित की बातें आपके चॅनल के माध्यम से लोगों तक पहुंचाएंगे, इसलिए आपका भी धन्यवाद. गुलाब मनियार आणि हे मनियार फाउंडेशन जे आहे ते माझ्या वडिलांपासून इकडचा जो परिसर आहे हा माझ्या वडिलांपासून खूप जवळचा आहे. म्हणजे माझ्या पण जवळचा आहे कारण मी राहिला याच परिसरामध्ये. मी आज माझं छोटंपण पण इथेच गेलेलं आहे. ही फॅमिली जी आहे मनियार फॅमिली आज नाही तर आपलं ईद नबीचा जेव्हा कार्यक्रम असायचा तेव्हा ही सर्वात कुठेही असलं तरी सर्वात पहिले मला ते इन्व्हिटेशन द्यायचे की तुम्ही या. आज त्यांच्यासाठी असं झालं आहे की मी एक नगरसेवक झालो आहे पण त्यांना आजही मी एक गोष्ट सांगू शकतो की मी नगरसेवक असेल तरी त्यांच्यासाठी त्यांच्या बरोबरचाच एक मुलगा माझ्या वडिलांचे ते मित्र आहेत आणि त्यांचा मी एक मुलगा असं समजूनच त्यांनी मला प्रत्येक वेळी नेलं पाहिजे पुढे आणि मला जसा सपोर्ट केला. मी त्यांनाही आज खूप आणि मलाही आज आनंद होतो आहे की त्यांनी एक एवढा मोठा कार्यक्रम केला आणि मला आज आनंद का होतो की हिंदू मुस्लिम सगळे एकत्र येऊन हा जो कार्यक्रम करतात त्याच्यासाठी आज आपल्या कल्याण डोंबिवलीच्या सर्व प्रथम नागरिक म्हणजे महापौर हे या कार्यक्रमासाठी आले. त्यांनीही दाखवून दिलं की आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये कुठलाही जातीभेद नसतो आणि आपण जातीभेद साईडला करून डेव्हलपमेंट पॉलिटिक्स करूयात. त्या बाबतीत त्यांनी आज दाखवून दिलं आणि फाउंडेशन पण त्याच बाबतीत पुढे जाते की इकडचे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, मोठे मोठे सामाजिक कार्य आहेत ते आपल्यासाठी करत असतात. अजून मी त्यांना एक विश्वास देतो. आज एक नाही तर आज 8-10 नगरसेवक इकडे आलेले ते सर्व नगरसेवक त्यांना सपोर्ट करायला रेडी आहेत. ते एक समाजाचे कार्य चांगलं पुढे न्यावं आमच्या अजून त्यांना शुभेच्छा आहेत तेवढं सांगू शकतो. तुमच्या सत्कार करताना असं संबोधलं गेलं होतं की तुम्ही एक वार्डाचा नसून फक्त पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे तुम्ही नगरसेवक आहेत. या मोहल्ल्यातले बरेच जे मूलभूत समस्या आहेत ते देखील हाताळण्याचे तुमच्याकडनं अपेक्षा आहे. याच्यावर काय म्हणाल तुम्ही? नक्कीच. खरं तर बघायला गेल्यावर तुम्ही नगरसेवक बोलतात तेव्हा नगराचा तो सेवक असतो. आपण वॉर्डापुरती आपण त्यांना मर्यादित ठेवतो. आम्ही जिंकून एका वॉर्डातून येतो पण नक्कीच आपला हा जो परिसर आहे त्याच्यासाठी मी 100% नाही तर त्याहून जास्त टक्के सांगू शकतो की मी इथे कुठल्याही प्रकारच्या समस्या असेल तर याच्याही आधी आम्ही काम करत होतो, आताही करत राहू. प्लस आत्ताची पूर्ण नवीन टीम आलेली आहे. म्हणजे आज माझ्याबरोबरचे सगळे आमचे सभागृहात बसणारे इकडचे पण नगरसेवक जेवढे आहेत हे सगळे कामासाठी प्रेरित असलेली लोक आहेत. ते नक्कीच तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये आपली कल्याण डोंबिवलीची आणि आपल्या प्रभागातली सगळे समस्या संपून पुढे गेलेले दिसतील. वेगळ्या समस्या असतील पण ह्या समस्या तुम्हाला नाही दिसणार एवढं मी नक्कीच सांगतो. थँक्यू.